महागाईचा बॉम्ब फुटला आहे आणि मोठा भडका उडाला आहे. याचं कारण म्हणजे पीएम मोदी यांनी सोनं चांदी खरेदी करू नका, इंधनाची विजेची बचत करा असं आवाहन केल्यानंतर सगळ्यांचे दर वाढले आहे. सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढले. सोन्या चांदीच्या दरात इम्पोर्ट ड्युटी 15% करण्यात आली. दुधापासून ते गॅस सिलेंडरपर्यंत सगळ्या गोष्टी महाग झाल्या आहेत. आता त्या पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसापासून व्यक्त केली जाणारी भीती अखेर खरी ठरली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून त्याचे चटके आता थेट भारतीय ग्राहकांना सोसावे लागणार आहे. काल शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून दिल्लीसह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी दरवाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयाहून अधिक वाढ केली आहे. पेट्रोलचे दर 3 रुपये 14 पैसे तर डिझेलचे 3 रुपये 11 पैशांनी वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण ही या दरवाढीमागची मुख्य कारणे आहेत. तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीत पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे या दरवाढीची सूचना दिली होती. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. महागाई वाढत आहे, मात्र लोकांची मजुरी पगार वाढत नसल्याने मोठं संकट ओढवलं आहे. डिझेल महागल्यामुळे माल वाहतुकीचे दर वाढतील. परिणामी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. दररोज दुचाकी किंवा चारचाकीने प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे महिन्यांचे बजेट कोलमडणार आहे. वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योजकांनाही या वाढीव किमतीचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागेल. पश्चिम आशिया हे जगातील इंधन पुरवठ्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. तिथल्या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे भाव कडाडले आहेत. जोपर्यंत तिथली परिस्थिती शांत होत नाही तोपर्यंत इंधन दरातील ही अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.